नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात 6 लाखांची रोकड गायब, बॅगसह रिक्षाचालक फरार, पोलिसांकडून शोध मोहीम सुरू। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात एका प्रवासाची तब्बल 6 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात रिक्षाचालकाने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ गिरीश आहेर हे शनिवारी सकाळी सुमारे 10:15 वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्टेशन बाहेरील नालंदा रिक्षा स्टँड परिसरात आले होते। त्यांच्याजवळ 500 रुपयांच्या 1200 नोटा म्हणजेच एकूण 6 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग होती। ही बॅग त्यांनी एका रिक्षामध्ये ठेवली होती, मात्र त्यांच्या नकळत संबंधित रिक्षाचालकाने रोकड असलेली बॅग घेऊन रिक्षासह तेथून पलायन केल्याचं समोर आलं। बॅग चोरीला गेल्याचं लक्षात येताच आहेर यांनी तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी तसेच पोलीस हवालदार देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत। दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रवाशांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, तसेच पोलिसांनी या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.